नोकिया कंपनीचा झालेला अंत. एकेकाळी संपूर्ण जगावरती राज्य करणारी मोबाईल क्षेत्रामध्ये अग्रेसर कंपनी म्हणजे नोकियाचं नाव घेतलं जायचं, पण आज त्या कंपनीचा अंत झालेला आहे. ह्या विषयावरती आपण संपूर्ण माहिती समजून घेऊया. नमस्कार, मी सोमनाथ खेमनर आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. नोकिया कंपनी मोबाईल क्षेत्रामध्ये अग्रेसर कंपनी होती, पण जागतिक लेवलमध्ये त्या कंपनीचं खूप मोठ्या प्रमाणात नाव देखील होतं आणि सर्वसामान्य गावामध्ये खेडेगावामध्ये देखील सर्वसामान्य माणूस नोकियाचा साधा हँडसेट वापरत होता. पण एक काळ असा आला की आज त्या कंपनीचं अस्तित्व देखील मिटलेलं आहे. नोकियाचे CEO यांनी उद्गार काढले की आम्ही काही चुकी केली नाही, तरी पण आम्ही हरलो. आणि असे वाक्य काढत असतानाच त्यांच्या डोळ्यातून दुःखद असे अश्रू आलेले आहे. तर काय हे टळणं झाली किंवा का नोकिया कंपनी ही जागतिक पटलावरती घसरून तिचा अंत झाला, तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जगावरती मोबाईल क्षेत्र टेलिकम्युनिकेशन याच्यावरती राज्य करणारा नोकिया 2000 दशकामध्ये खूप त्याचा बोलबाला होता. 2007 नंतर चित्र बदललं. त्या ठिकाणी आयफोन हा मार्केटमध्ये आल्यानंतर लोकांची क्रेज म्हणून आयफोनकडं जास्त प्रमाणात पाहिलं गेलं आणि नोकिया ह्या मोबाईलनी वेळेत त्यांनी त्यामध्ये काही फ्युचर्स असत, अँड्रॉईड असन किंवा मोबाईल असं कॅमेरा असन, त्यांचे वेगवेगळे जे फ्युचर त्याच्यामध्ये अपडेट त्यांनी केलं नाही. ते आहे त्या जुन्या ग्राहकांच्या विश्वासावरती पात्र राहण्याचं त्यांनी ठरवलं आणि वेळेनुसार त्याच्यामध्ये काही त्यांनी अपडेट केलं नाहीमुळं नोकिया कंपनी ही बाकीच्या कंपन्यांना त्या ठिकाणी ओव्हरटेक करू शकली नाही किंवा बाकीच्या कंपन्यांचा सामना करू शकली नाही आणि त्याची जागा ही आयफोन ह्या कंपनीने घेतल्यामुळे नोकिया ही कंपनी मागं पडत गेली. 2013ला नोकिया कंपनीवरती नामुष्की ओढवली आणि 2013ला त्यांनी मायक्रोसॉफ्टला ही कंपनी विकून टाकलेली आणि त्यांच्या स्टाफमधले काही मतभेद अपडेट करण्यासाठी स्टाफमधले काही जे डायरेक्टर असतात त्यांचं एकमत न झाल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं मोबाईलमध्ये अपडेशन केलं नाही किंवा नवीन फीचर्स त्यामध्ये ॲड केले नाही. त्यांनी अँड्रॉईड मोबाईल देखील त्या ठिकाणी अपलोड केला नाही, अँड्रॉईड मोबाईल त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं नाही. ते मायक्रोसॉफ्ट त्यांना 2013मध्ये विकल्यानंतर तरी देखील कंपनीला जे स्वतःचं जे ब्रँड होता तो टिकवता आला नाही आणि अशा प्रकारे त्यांनी 2013मध्ये मायक्रोसॉफ्टला ती कंपनी विकून टाकली आणि नोकिया ह्या कंपनीचा या ठिकाणी अंत झालेला आहे. आज यातून आपण काय बोध घेऊ शकतो की बदलत्या काळानुसार, बदलत्या ग्राहकांच्या डिमांडनुसार आपणही आपल्या प्रॉडक्टमध्ये मार्केटमध्ये बदलाव करणं ही काळाची गरज असते. तसं जर नाही केलं तर एवढी मोठी नोकिया कंपनी ही त्यांच्याकडे सर्व प्रकारचं भांडवल, आर्थिक परिस्थिती, त्यांचं अनुभवी अभियंते सर्व काही असताना देखील नेटवर्क सगळं काही मार्केटमध्ये नाव, प्रसिद्धी सगळं काही असताना देखील ते स्वतःला वाचू शकले नाही आणि त्यांचा करून असा या ठिकाणी कंपनीचा अंत झालेला आहे. या ठिकाणी कुठे आपल्या नोकिया मोबाईल आता पाहायला मिळत नाही. त्यांची जागा आता विवोने घेतली. सॅमसंगने सुद्धा अपडेट केल्यामुळे सॅमसंग आज मार्केटमध्ये टिकून आहेत. विवोने घेतली. आयफोन बाजारामध्ये टिकून आहे. ॲप्पो, विवो हे ब्रँड आता सध्या देखील मार्केटमध्ये चालत आहे. तर तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.